वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यामध्ये आज मेळावे पार पडणार आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून पुण्यामध्ये 26वा वर्धापन दिवस साजरा होणार आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हा मेळावा पार पडतोय। तर शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती असेल। दुपारी महाळुंगे बालेवाडीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडेल। अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सगळे मंत्री आणि नेते सुद्धा यावेळी उपस्थित असतील, हजेरी लावतील। आणि तीच ही आपण दोन दृश्य पाहतोय। बालगंधर्वमध्ये शरद पवारांचा मेळावा पार पडतोय, तर बालेवाडीमध्ये अजित पवारांचा मेळावा दुपारी पार पडणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आज पुण्यामध्ये मेळावे पार पडतायत आणि या मेळाव्यांकडे आपलं लक्ष असेल। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन दोन्ही पक्षांकडून साजरा होतोय। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आणि दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांकडून, दोन्ही पक्षांकडून आज कसं शक्ती प्रदर्शन होईल आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मेळावे किती महत्त्वाचे, कसे महत्त्वाचे? घेतली पाहिजे ती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून आज तागायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, पवार घराण्याचा पश्चिम महाराष्ट्रावर तसा होल्ड होता। जितकी ताकद त्यांची पश्चिम महाराष्ट्रात आहे ती सर्वाधिक ताकद राज्याच्या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिली तर ती पश्चिम महाराष्ट्रात आहे। येत्या काळात होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन दोन्ही राष्ट्रवादींकडून जो वर्धापन दिन आहे तो पुण्यात आयोजित केला गेलेला आहे। मी सध्या बालगंधर्व रंगमंदिरात आहे, जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा जो आहे तो पार पडतोय आणि त्याची जी सगळी तयारी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। खरं म्हणजे सगळीकडे वर्धापन दिनाची चर्चा आहे, मात्र एक महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन जो आहे तो 26वा वर्धापन दिन असल्याचं सगळ्यांनीच सांगितलं। अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही। मात्र यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर विचार केला तर पक्ष फुटीनंतर तसा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं काय नेमकी एकूणच तयारी आहे, कशा पद्धतीनं आजचा कार्यक्रम पार पडणार आहे हे जाणून घेऊयात। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत। अगदी थोड्या वेळात कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। कसं एकूण स्वरूप असणार आहे कार्यक्रम? बरोबर 10 वाजता आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते पार्टी ऑफिस, अर्थात इथूनच एक 400 मीटरवर आमचं पार्टी ऑफिस आहे। त्या पार्टी ऑफिसमध्ये झेंडावंदन आहे। त्या झेंडावंदनानंतर सगळी मंडळी या ठिकाणी सभागृहात येतील। या सभागृहामध्ये पार्टीच्या एकूणच प्रास्ताविकापासून आढावा जो पार्टीचा मागच्या 26 वर्षाचा आणि त्यानंतर पार्टीचा पुढचा प्रवास, या सगळ्या गोष्टींवर राज्यातल्या वेगवेगळ्या विभागातली मंडळी नेते मंडळी बोलतील आणि शेवटचं भाषण आदरणीय पवारसाहेबांचं होईल। ना दोन्हीकडूनही 26वाच वर्धापन दिन आहे अशा पद्धतीचा दावा केला जातोय, जेव्हा तुमच्या पक्षाचं नाव वेगळं आहे आणि फुटीनंतरचा हा तसा वर्धापन दिन आहे। हे खरं म्हणलं तर 26वा वर्धापन दिन म्हणायचा अधिकार फक्त शरद पवार साहेबांना आहे। इतरांना 2 जुलै त्यांचा वर्धापन दिन त्यांनी करायला हवा, ठीक आहे, पण आमचा खरा जो आहे पवार साहेबांचा वर्धापन दिन हा 26वा वर्धापन दिन आहे। आपण पाहताय किती जल्लोषामध्ये येत आहेत, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत आणि एक आमची जी वेगळी ओळख आहे ती वेगळी ओळख आम्ही दाखवून दिलेली आहे। चर्चा वर्धापन दिनाची आहे, मात्र दुसरीकडे एकत्रीकरणाची देखील चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळते। हे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा नाही, ही माध्यमांमध्ये फक्त चर्चा आहे। तुम्ही फक्त ते करता, बाकी इतर ठिकाणी कुठे नाही। पक्षामध्ये तशा प्रकारचं कुठली चर्चा नाही, काही नाही। पवार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे उभं राहणं अशी कार्यकर्त्यांची पहिल्यापासून मानसिकता आहे। आपण बघतोय की वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात आणि एकूणच मोठी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या जल्लोषात, सनई चौघडे असतील किंवा एकूणच सगळे आपण बॅनरबाजी देखील काही वेळापूर्वी बघितली, तर या सगळ्या निमित्तानं तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। 26वा वर्धापन दिन जो आहे तो या ठिकाणी होतो आणि त्याच्या निमित्तानं या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जी आपल्याला अगदी 10:30 वाजल्यापासून जी कार्यक्रमांची जी रेलचेल आहे, ज्यात सगळ्या मान्यवरांची जी भाषणं आहेत ती या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पुण्यातल्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या या सगळ्या परिसरात बघायला मिळणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार 26वा वर्धापन दिन सोहळा पक्ष फुटीनंतर हे वेगळं नाव मिळाल्यानंतर देखील
26वा वर्धापन दिन असल्याचा जो दावा आहे तो केला जातो आहे आणि ज्यात असंही म्हटलं जातंय की हा अधिकार फक्त शरद पवारांना आहे. जे अंकुश काकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांनी सांगितलंय की 2 जुलै ही अजित पवारांच्या वर्धापन दिनाची तशी तारीख असली पाहिजे. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पक्षफुटीनंतर जेव्हा एकत्रीकरणाच्या चर्चा आत्ता सुरू आहेत, सुप्रिया सुळेंनी देखील त्याच्यावरती असं सांगितलं होतं की कार्यकर्त्यांसोबत बोलून त्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो घेणार आहे. याच सगळ्या अनुषंगानं ते कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहेत का अशा पद्धतीची देखील चर्चा या निमित्तानं दिसते. आपल्याला बघायला मिळते की एक शिल्प आहे जे महाराष्ट्राचा पाठीमागे नकाशा आणि पुढे शरद पवार यांचं जे शिल्प आहे ते आपल्याला या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्तानं साकारण्यात आल्याचं दिसतंय. वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आज वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बाहेरच्या बाजूला मोठ्या पद्धतीची बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे. मोठी तयारी जी आहे ती वर्धापन दिनाची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बालगंधर्व रंगमंदिरात आणि परिसरात दिसते. अगदी ज्ञानेश्वर, तुम्हाला विनंती, थोडा वेळ थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तर कशी भव्य तयारी करण्यात आलेली आहे या मेळाव्याची आपण पाहिलं. आपण होतो बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे. आता आपण जाऊयात तुषार झरेकर यांच्याकडे, जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे महाळुंगे बालेवाडीमध्ये. तिथे आपण जाणार आहोत. तुषार, तुमच्याकडे येते. शरद पवारांच्या पक्षाची जो मेळावा होतोय त्याची तयारी आपण प्रेक्षकांना दाखवली. किती मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे ते आपण पाहिलं, त्याचा आढावा घेतला. तुमच्याकडे येते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याची तयारी कशी सुरू आहे, कधीपर्यंत नेते येणार आहेत आणि कोण कोण उपस्थित राहणार आहे ते सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगूया. जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा एकंदरीत होताना पाहायला मिळतोय. वर्धापन दिन खरं तर मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना पाहायला मिळतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे 10 वाजता प्रदेशाध्यक्ष असतील आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार यांच्या हस्ते खरं तर ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाची सुरुवात खरं तर या बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये होताना पाहायला मिळेल. आज अजित पवार नक्की काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण याआधी जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी स्पष्ट अशा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वतीने सूचना एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांना देताना एकंदरीत अजित पवार पाहायला मिळाले होते. कारण येत्या निवडणुकांमध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी माझा चेहरा वापरून खरं तर आपण मतदान मागू असंही खरं तर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. आणि त्या पद्धतीने आता आज काय घोषणा होतीये, येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर घोषणा होतीये का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या दोनही महानगरपालिकेच्या मध्यभागी असणाऱ्या या क्रीडा संकुलमध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, येथील मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेली आहे. आणि आता काही वेळातच खरं तर महत्वाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचतील. महत्वाचे नेते पोहोचल्यानंतर प्रथमतः ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर खरं तर पुढील सर्व कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली जाईल आणि त्या पद्धतीने हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो पुढे जाताना एकंदरीत पाहायला मिळेल. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जी मिळालेली बळकटी आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जी चित्र आहे त्याला बळकटी मिळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रयत्नही करताना पाहायला मिळेल. सर्वात महत्वाचं म्हणजे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी कशा पद्धतीने लढते आणि त्यांना कशा पद्धतीने नेते बळ देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याच पद्धतीने या मेळाव्यामध्ये, या वर्धापन दिनामध्ये कार्यकर्त्यांना बळ दिलं जातंय का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदीच. आणि या मेळाव्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे. ज्ञानेश्वर, तुम्हाला आणि तुषार, तुम्हाला सुद्धा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आज होणाऱ्या मेळाव्यांचा आढावा आपण घेणार आहोत आणि या सगळ्या होणाऱ्या मेळाव्यांमध्ये सगळे नेते काय बोलतात, शरद पवार, अजित पवार काय बोलतात याकडे लक्ष असेल. बरं, मनोमिलनाचा सूर गवसतो का याकडे सुद्धा लक्ष असेल. अपडेट देत राहू.